जय मराठा मित्रांनो. तर आज खूप आनंदाची गोष्ट आहे. जसं की आमचे गुरुवर्य निलेश सिंग राजपूत सर यांनी दिग्दर्शित केलेला पिक्चर म्हणजे पिक्चर बॉईज त्याचा आज प्रीमियर आहे आणि येणाऱ्या 15 मेला तो मूवी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार आहे. तर एकदम खतरनाक मूवी आहे मित्रांनो. तुम्ही नक्की थिएटरला जाऊन फॅमिली पिक्चर आहे. एकदम खतरनाक, एकदम बोललं फाडू आहे विषय. नक्की जाऊन पहा. सर तुम्हाला काय वाटतं पिक्चरबद्दल? कसा तुम्ही दिग्दर्शित केला सर पिक्चर? काय बोलू, कारण खूप मेहनत केलेली आहे फिल्मला आणि खूप छान झालं आहे. आज प्रीमियर आहेत. आम्ही आता हा ब्लॉग कंटिन्यू चालू ठेवणार आहेत आणि बघत राहा म्हणजे पुढे पुढे काय घडतंय. पण छान झालाय चित्रपट. काय घडतंय प्रशांत सर, तुम्हाला काय वाटतं? पुढे बरंच काय घडणार आहे. भरपूर काय सरप्राईज सर तुम्हाला देतील. एकच होप आहे की पुढे वाकडा तिकडे काही नको. चलो एक काम करू सर आपण पुढे जाऊन बघू काय होणार आहे ना. हे सगळे आशेवर राहतील. चला पुढे बघूया काय होणार आहे ते. फायनली अशा रीती आम्ही आता आलोय सिटी प्राईड मध्ये. तर पाहू शकता सरांचं नाव काय? यशवंत सिंग राजपूत सर. आणि सर आपलं अशोक सिंग. तर हे आहे सरांचे चुलते आणि हे चुलत भाऊ. तर हे सर्वजण नागपूर म्हणजे 800 किलोमीटरवरून खास त्यांच्या लेखाचा प्रीमियर पाहण्यासाठी आलेत. तर एकदम खतरनाक आनंद आहे. काका कसं वाटतं तुम्हाला पुण्यामध्ये होतो? एकदम खतरनाक. तुम्ही खुश आहे ना आज? हो, खूप छान. किती खुश आहे? लय का थोडे? मला निलेशचं हां जे कर्तृत्व आहे हां ते पाहण्यासाठी आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. ओके चलो भेटूयात पुढे. आज काय वाटतं तुला पिक्चर बद्दल? कसं वाटतं ते? पिक्चर तर पिक्चर बॉईज आहे लक्षात. एकदम खतरनाक आहे या मला. एक नंबर पिक्चर ओके ना एकदम. बरं का. आणि प्रमोशन इतकं जोरदार झालेलं आहे. हां आणि गाणी आणि ट्रेलर बोलायचं नाही काय. त्यामुळे बरं भाऊचा मला बरं पब्लिक पिक्चर आहे ना, एकदम खतरनाक. पिक्चर बॉईज एकदम खतरनाक. राडा होता ना भाऊ. राडा राडा होणार. कोरोना ऐकणार किती पण खर्च होणार. राहू तुझा पिक्चर कसं वाटतं ते? खूप मनापासून असा आनंद वाटतो ना, कारण की सगळं खूप वर्षापासून पाहिले होते ते सगळं. हॅपी आहे का आज? किती हॅपी नाही का थोडे? देऊन ठेवा माझ्याकडे, कारण मला येतील तसे व्हिडिओ वा वा वा. सगळ्यांनी पाहिलं पाहिजे पिक्चर. 15 तारखेला आम्ही 4 गाणी येतात 15 तारखेला रिलीज होते. कॉमेडीचा नाही बसवते पण लहान मुलांना देऊन ठेवा. ती आवडेल ना? माझी चला नक्की पहा तुम्ही. चलो हो बाय. चला जो कोणी राजू प्लीज लवकरात लवकर स्टेजवर या. सो एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा निलेश सिंग राजपूत सरांचं. सर इज द डिरेक्टर ऑफ द मूवी. आणि यस कुठल्याही एक डिरेक्शनला एक विजन लागतं. एका माणसाची टीम पाहिजे. कुठलंही मोठं काम असू द्या त्याला एक लीडर हवाच. आणि लीडर म्हणजे फिल्मचा डिरेक्टर असतो. प्लीज गिव्ह अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर ऑल द टीम ऑफ पिक्चर बॉयज. आणि आपल्या इथंच डिस्ट्रीब्युटर्स सुद्धा जोडलेले आहेत. अमोल कांगणे सर, प्लीज कम ऑन द स्टेज. पूर्ण महाराष्ट्रभरात पिक्चर बॉयची हवा करणारा माणूस म्हणजे डिस्ट्रीब्युटर. सो प्लीज अमोल कांगणे सर, प्लीज कम ऑन द स्टेज. अँड येस, या सर्वांना बांधून ठेवण्यासाठी जे काम केलंय ते म्हणजेच आपले प्रोड्युसर रवी पंडित पवार सर आणि को प्रोड्युसर शिवाजी केशव पाटील सर. प्लीज कम ऑन द स्टेज एव्हरीबॉडी. आणि त्याचबरोबर आपल्या निलेश सरांच्या फॅमिलीला सुद्धा मी इन्व्हाइट करतोय. त्यांचे काका अशोक सिंग राजपूत सर आणि भाऊ यशवंत सिंग राजपूत. प्लीज कम ऑन द स्टेज गाईज. प्लीज ज्यांचं नाव घेतलंय प्लीज कम ऑन द स्टेज. आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. मला असं वाटतं की इतक्या सर्व लोकांनी, इतक्या सर्व आर्टिस्टनी खूप जास्त मेहनत घेतली आहे. त्याच्यासाठी असं शांत बसून चालणार नाही. एकदा जोरदार ताड्या. सर्वात आधी आपले जे प्रोड्युसर आहेत रवी सर, त्यांच्याकडून 2 शब्द ऐकून घेऊया आपण शॉर्टमध्ये. ओके सर प्लीज. सर्वात आधी मला सांगा, तो जेव्हा मूवी बनवत आहे तेव्हा तुम्हाला काय अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्यात का? आणि तुम्हाला कसं वाटत आहे आता? स्टेज इज युअर सर. प्लीज 2 शब्द बोललेच पाहिजेत तुम्ही. कम ऑन. पिक्चर तो
एकदा काकांसाठी जोरदार टाळ्या प्लीज. पिक्चर शूटिंग चालू असताना काय मी इकडे धावपळ पुष्कळ जास्त केलेली आहे आणि काय मूवी जे आपलं शूटिंग वगैरे होतात काय घडतात हे काही मला माहिती नव्हतं. हे आपण पिक्चरमध्ये आलो तेव्हा कुठं मला माहिती पडलं काय काय घडतात पिक्चरमध्ये शूटिंगमध्ये जे होतात ते मला समज आलेलं आहे पिक्चरमध्ये. आता जे प्रेक्षक आलेले आहेत पिक्चर वॉईज बघण्यासाठी त्यांचे पहिलं स्वागत करतो मी. त्याच्यानंतर आपली पिक्चर वॉईजची टीम आहे त्यांचे पण स्वागत करतो. बाकीचे कलाकार आहेत त्यांचे स्वागत करतो. हा पिक्चर बनवण्यासाठी इतकं कष्ट घेतलेले आहे सर्वांनी. त्याच्यानंतर आपले प्रोड्युसर पंडित पवार हे नागपूरचे त्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केला की पिक्चर बनवण्यासाठी आणि इथपर्यंत पोचले. एवढंच मला म्हणायचं आहे त्यांच्या क्वालिटी घरी आहेत आणि खरंच बरं छान वाटतंय कारण प्रत्येकाच्या फॅमिली दिसतात इथे. माझी फॅमिली नाहीत म्हणजे माझे आई वडील नाहीत कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. मी आई बाबा विना भिकारी आहेत. पण माझे जे जवळचे आहेत माझा भाऊ यशवंत सिंग राजपूत असेल किंवा अशोक सिंग राजपूत यांना मी इन्व्हाइट केलं आहे. माझे मावस बहिणीचे मुलं आहेत मावस भाऊ आला इथे. तर कुठेतरी ही कमतरता कमी व्हावी म्हणून मी बोलून आले आणि 7 वर्षामध्ये जे घडलंय ते मी आपण हे दाखवण्याचा प्रयत्न केला. कॉमेडीच्या माध्यमातून हे दाखवण्याचा मी प्रयत्न केला कारण खूप मेहनत लागली. प्रोड्युसरांची साथ मिळाली मला. को प्रोड्युसर असतील आपले प्रोड्युसर असतील आणि जे प्रतीक लाड आणि हंसराज जगतापने जे कॅरेक्टर केले लीडला आणि त्याला साथ दिली आहे. म्हणजे आपलं जे सेकंड ग्रुप आहेत पवन चौरे असतील अरबाज शेख असतील किंवा विनू चव्हाण असतील. विनू चव्हाण आम्ही प्रमोशनला घेऊन फिरून शकलो नाहीत कारण त्या मुलाचा खूप मोठा वाटा आहे माझ्यासाठी तरी आणि कारण तो 7 वर्ष अगोदर माझ्यासोबत जोडला होता. सर्वांचे कष्ट आहेत. मला स्वतःला क्रेडिट देत नाही कारण हे स्वतः क्रेडिट घेणं हे चुकीचं आहे कारण ही टीम आहे म्हणून आज मी इथे उभा आहे. प्रोड्युसर आहो म्हणून इथे मी उभा आहे आणि माझे जे बरेच मंडळी आले सर्व इथे जे काही मान्यवर आले सर्वांचे आभार. माझे वैकुंठ फिल्मची टीम आली आहेत. माझे प्रोड्युसर मॅडम आले आहेत त्यांचेसुद्धा आभार. माझे झिरो टू हिरो या फिल्मची पण टीम आली आहेत प्रोड्युसर आलेत त्यांचेसुद्धा आभार की जे मला इथे जॉईन झालेत आणि सर्व टेक्निकल टीम असतील किंवा साऊंड असतील कारण साऊंड आता पण मी त्यांना बॅकअपला साऊंड घेऊन यायला सांगितलं. जर इथे साऊंड नसेल तरी त्या माणसांनी एका शब्दावर निलेश भट्टे सरांनी साऊंड सोबत घेऊन आले. कॉस्ट्युम जे आता तुम्ही दिसताय फिल्मला आपण जे फिल्म दाखवले त्याच्या मागे DOP इम्पॉर्टंट भाग आपला DOP असतो. त्यांनी जे सुंदर पद्धतीने ते केलंय ते खूप महत्त्वाचं आहे. अजून कॉस्ट्युम जर असेल मेकअप असतील अजून एडिटर असतील कारण एडिटरची मी म्हणजे बराच वेळ जे रोहन पाटील सर आहेत ते येऊ शकले नाहीत. त्यांनी खूप डोकं लावून ते एडिट केलं कारण बऱ्याच चुका त्याच्यामध्ये होता. माझे असोसिएट असतील सचिन नागरे सर असेल कोमल वाघमाडे असेल त्यांनीसुद्धा घराची शोभा ही अंगणावर येते. तसं पोस्टर जे आहे ते चांगले पोस्टर करण्याचं काम त्यांनी केलं आणि खरंच धन्यवाद सर्वांचे. आणि कोणाचं नाव जर चुकून जर राहिलं असेल तर मी थोडं हे करतो आणि 2 शब्द मी माझ्या घरच्यांना बोलायला सांगतोय कारण अशोक सिंग राजपूत जे आहेत माझे खूप जवळचे आहेत त्यांना मी बोलायला थोडंसं बोलतो. नमस्कार. काय त्याचं म्हणणं आहे की बा माझी आई माझे वडील इथं आलेले नाहीत पण आईची माया अशी असते की नेहमी ती आपल्यासोबत असते आणि त्याला नेहमी त्याच्या आईचा आशीर्वादच राहणार आहे. मला थोडं भावुक होत आहे मी पण काय त्याला तुमच्या या सगळ्या जनता जनार्दनाचं प्रेम मिळालं ते आईवडिलापेक्षा काही कमी नाही आहे त्याच्यासाठी आणि तो तुमच्या मधातच राहून हे सगळं प्रेम तुमच्याकडून घेत आहे तो. आणि मला हे सांगायचं आहे की जेव्हा मी त्याचं ते पिक्चरची शूटिंग चालू होती तर त्याला मी सहजच म्हटलं की हे पिक्चर बॉईज जे पिक्चर आहे तर याच्यामध्ये काय ते पिक्चर पाहणाऱ्या मुलांचं तू कॅरेक्टर लिहितो आहे का तर तो मला म्हणायचा की नाही. आणि या चित्रपटाला खूप प्रेम द्या. जसं निलेश सरांनी सांगितलं त्यांची 7 वर्षापासूनची ही मेहनत आहे जी तुम्ही बघताय आणि प्रोड्युसरांनी पण त्यांना खूप चांगली साथ दिली आणि मला खरं तर हिरो आहे फिल्मची तर एकदा जोरदार टाळ्या आमच्या टीमसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.
आता वेळेअभावी आपण सर्वांकडून जाणून घेऊ शकत नाही, सॉरी. बट मला असं वाटतं की थोडासा मोड लाईट करूया. आपली टॅगलाईन आहे पिक्चर बॉईज कॉमेडी सर. लेट्स गो. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच इथे आला सर्वजण. थँक्यू सो मच. थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.